जास्त अशी ग्रेव्ही दाटसर कशी बनवायची आणि टेस्टलाही एकदम मस्त बनते, तर ते घरच्या घरी कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत। तर जयस पॉकेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपली रेसिपी आहे मटर पनीर। ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य बघूया। 2 मोठे कांदे, 4 लाल मिरच्या, अद्रक, लसूण आणि 2 मोठे टोमॅटो घेतले आहे। अद्रक हे 1 इंच घेतला आहे आणि लसूण 10 ते 12 पाकळ्या। त्यानंतर 200 ग्रॅम पनीर आणि 1 मोठी वाटी भरून हिरवा मटार। तर सर्वात प्रथम आपल्याला हिरवा मटार हा 5 मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे। याचं कारण हेच की मटरचा एक वेगळाच स्वाद येतो जर आपण डायरेक्ट टाकलं तर म्हणून आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे 5 मिनिटांसाठी। मटारमधलं पाणी चाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे। आता आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये आपल्याला 2-3 चमचे साजूक तूप टाकायचं आहे। त्या तुपामध्ये आपण पनीर जे आपण घेतलेलं आहे 200 ग्रॅम ते फ्राय करून घ्यायचं आहे। दोघी-तिघी बाजूने आपल्याला मीडियम आचवरती ते फ्राय करून घ्यायचं आहे। लक्षात घ्या आपल्याला पनीर फक्त थोडंसं मीडियम आचवरतीच आपल्याला फ्राय करायचं आहे, डीप फ्राय करायचं नाही। त्यामुळे पनीर हे चुई होतं म्हणजे वाक्कस होतं। तर आपण त्याच तुपामध्ये लसूण, अद्रक आणि कांदा हा मीडियम मध्ये भाजून घेणार आहोत। तर बघू शकता अगदी थोडंसं लालसर झालेला आहे। तर आपण त्यामध्ये टाकून घेऊया मिरच्या आणि टोमॅटो। टोमॅटो आपल्याला थोडासा हलकासा नरम होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। गॅसचा फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। टोमॅटो सुद्धा एकदम मऊ झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। त्यामध्ये आपण आता घालणार आहोत काजू। तर काजू आपण घेणार आहोत, तर काजू आपले सगळेच आहे म्हणजे मी भिजवलेलं वगैरे नाही, तर ते कच्चेच मी टाकणार आहे। तर आपण आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत। तर त्यामध्येच काजू छान असे उकडून होतात आणि ग्रेव्ही खूप छान होते आणि दाटसर होते। तर पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी पूर्ण आटू द्यायचं आहे। आटल्यानंतर थोडंसं गार झाल्यानंतर आपण हे ग्रेव्ही छान अशी मिक्सरला बारीक फिरवून घेणार आहोत। मिक्सरच्या जारमध्ये टाकताना लक्ष ठेवा की तुम्ही हे जे मिश्रण आहे ते आधी थंड करून घ्यायचं आहे पॅनमध्ये। त्यानंतर 2-3 पडे आपण तूप घातलं आहे, साजूक तूप। त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवली आहे ती छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। लक्षात घ्या आपल्याला 1 ते 2 मिनिटच फ्राय करायचे आहे, कारण आपण आधीच याला पाणी टाकून थोडंसं उकळून घेतला आहे। या कारणामुळे आपल्याला जास्त फ्राय करायची गरज नाही या ग्रेव्हीला। तर 1 ते 2 मिनिट मी जस्ट फ्राय केलं आणि पाणी टाकून घेणार आहे। तर पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता की तुम्हाला किती प्रमाणामध्ये पाणी त्यामध्ये हवं आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। तर यामध्ये पाणी टाकून झाल्यानंतर मी 2 चमचे घातले आहे किचन किंग मसाला आणि 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। तर हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळ येऊ द्यायची आहे। उकळ आल्यानंतर आपण जे फ्राय केलेलं पनीर आहे ते यामध्ये घालायचं आहे। पनीर घातल्यानंतर आपण जे मटार उकडून ठेवलेले होते ते मटार सुद्धा घालायचे आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतात। तर अशा प्रकारे आपलं मटर पनीर आपलं रेडी होत आहे। तर हे छान आपल्याला मिक्स करायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी हे लो फ्लेमवरती झाकून छान उकडून घ्यायचं आहे। गटका आल्यानंतर आपलं मटर पनीर एकदम छान तयार झालेलं आहे, एकदम रेडी आहे खाण्यासाठी गरमागरम। तर जास्त अशी ग्रेव्ही आणि थिक असं आपलं छान असं मटर पनीर तयार आहे।